वबरकातुहू। देश सलामी या तिरंग्याला ज्यामुळे तुझी शान आहे, देश सलामी या तिरंग्याला ज्यामुळे तुझी शान आहे, हा तिरंगा नेहमी राहू दे उंच जोपर्यंत तुझा जीव आहे। मंचावर उपस्थित सन्मान्य व्यक्ती, गुरुजन वर्ग आणि माझे सहकारी मित्र मैत्रिणींनो, आज मी भारतीय स्वातंत्र्यामध्ये मुस्लिम समाजाचा योगदान या विषयावर माझे मत आपल्या समोर मांडणार आहे। तरी सर्वांनी शांततेने एका वेळी नम्र विनंती। 15 ऑगस्ट हा भारताचा सन्मानाचा व अभिमानाचा दिवस आहे। या दिवशी 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या अनेक वर्षांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला। भारताला स्वातंत्र्य सहजासहजी मिळाले नाही। स्वतंत्र प्राप्तीसाठी अनेक स्वतंत्र सैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली व भारताला स्वातंत्र्य मिळाले म्हणून जे क्रांतिकारी लढले त्यामध्ये जवळपास 65% मुस्लिम होते। दिल्लीच्या इंडिया गेटवर 55,300 क्रांतिकारी शहीद झाले, ज्यामध्ये 61,965 इतकी मोठी संख्या मुस्लिम क्रांतिकारी यांची होती। थोडक्यात सांगायचे झाल्यास भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास मुस्लिमांच्या रक्ताने लिहिला गेला आहे। स्वतंत्र सैनिकांना करूया शतशत प्रणाम, स्वतंत्र सैनिकांना करूया शतशत प्रणाम, त्यांच्या निस्वार्थ त्यागाने भारत बनला महान। भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात योगदान देणाऱ्या मुस्लिमांमध्ये खान अब्दुल गफ्फार खान, मौलाना मोहम्मद अली, मौलाना शौकत अली, सर सैयद अहमद खान, हकीम अजमल खान, मौलाना अब्दुल कलाम आजाद, अल्लामा इक्बाल जसे खूप लोक होते, ज्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता अनेक संकटांचा सामना केला व कित्येकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली। 3 रंग प्रतिभेचे नारंगी पांढरा आणि हिरवा, 3 रंग प्रतिभेचे नारंगी पांढरा आणि हिरवा, रंगले न जाणे किती रक्ताने तरी फडकतो नव्या उत्साहाने। भारताच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्यापैकी एकाबद्दल आज मी आपल्या समोर बोलणार आहे। तरी सर्वांनी शांततेने ऐकावी अपेक्षा। फजरच्या नमाजानंतर मस्जिदासमोर 14-15 वर्षाच्या रक्तात माखलेला मुलगा लोकांनी पाहिला। त्याच्या समोर मृत्यूचे पडलेला होता। लोकांनी पाहिले त्या मुलाची सिंहाशी लढाई झाली होती। सिंह मेला, तो मुलगा इथे उभा आहे। लोक म्हणाले या मुलाच्या तोंडावर पाणी मारा व चेहरा साफ करून पहा, हा मुलगा कोण आहे। तसे केल्यानंतर कळाले हा तर फखरुन्निसाचा मुलगा आहे। लोकांमध्ये एक आगळे समाधी होते। ते म्हणाले फखरुन्निसाला विचारा की त्याने या मुलावर कसे संस्कार केले की ज्याच्यामुळे इतक्या कमी वयात या मुलाने एका सिंहाला मारले। सर्व लोक फखरुन्निसाच्या घरी गेले, बाहेरून सलाम केला व सर्व वार्ता दिली। ती उत्तरली मी त्याला कोणतेही प्रशिक्षण दिले नाही। लोक परत निघाले। फखरुन्निसाने हाक मारली व म्हणाली आमचे पीर मेहराब शाह कलंदर यांच्या आज्ञेने जेव्हा मुलं होत नव्हते तेव्हा टिपू मस्तान औलिया यांच्या दर्ग्यावर आम्ही मुलाला मागितले होते। एके दिवशी ते आमच्या स्वप्नात आले व आज्ञा दिली जेव्हा या मुलाला स्तनपान करा त्या अगोदर वजू करून घ्या। कदाचित की ज्या वजूची शक्ती आहे की या मुलाने इतक्या कमी वयात एका सिंहाला मारले। त्या मुलाचे नाव फता मोहम्मद अली खान होते, ज्यांना आपण सारे टिपू सुलतान या नावाने ओळखतो। भारताची पहिली रॉकेट मर्क्युरियल रॉकेट जी 2 किलोमीटर दूरून वार करत होती व भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात वापरण्यात आली होती ती टिपू सुलतान यांनी बनवली होती व आजतागायत ती पॅरिसच्या एका म्युझियम मध्ये ठेवण्यात आली आहे। टिपू सुलतान यासारख्या अनेक स्वतंत्र सैनिकांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली व त्यांच्या निस्वार्थ त्यागाने आज आपला भारत देश स्वतंत्र आहे। आपला तिरंगा वाऱ्यामुळे नाही, अनेक स्वतंत्र सैनिकांच्या श्वासामुळे फडकतो। ज्यांचे रक्त आजपर्यंत वजन केलेले नाही ते रक्त नाही पाणी आहे व देशासाठी चालत नाही ते एक निरुपयोगी तरुण आहे। मला माझे हे भाषण एका कवितेने संपवायचे आहे। आज सलाम आहे त्या वीरांना ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला, आज सलाम आहे त्या वीरांना ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला। ती आई आहे भाग्यशाली जिच्या पोटी, ती आई आहे भाग्यशाली जिच्या पोटी जन्मलेल्या वीरांमुळे भारत अखंड राहिला। अशा प्रकारे अनेक वीरांनी भारतात स्वतंत्र मिळवून दिले। एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते। धन्यवाद। जय हिंद।